नमस्कार. ए टू झेड अपडेट अथर्व क्रिएटर्स या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत. चॅनलवर नवीन असल्यास सबस्क्राईब करा, लाईक करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. आज आपण एक नवीन योजना पाहणार आहोत. मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना. ही योजना वयोवृद्धांसाठी आहे. तर मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना ही राज्यातील सर्व धर्मियांमधील ज्येष्ठ नागरिक म्हणजे ज्यांचं वय 60 वर्षे किंवा त्याहून अधिक आहे अशा व्यक्तींना भारतातील तीर्थक्षेत्रांना भेट देण्याची इच्छा पूर्ण करण्यासाठी मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना सुरू करण्यात आली आहे. राज्यातील ज्येष्ठ नागरिकांना तीर्थयात्रा मोफत उपलब्ध करून देणं हे या योजनेचं उद्दिष्ट आहे. सदर योजनेमध्ये महाराष्ट्र राज्य आणि भारत देशातील प्रमुख तीर्थस्थळांचा समावेश करण्यात आला आहे. तीर्थस्थळांची यादी परिशिष्ट अ आणि ब प्रमाणे असेल. सदर यादीमधील स्थळं कमी होऊ शकतात अथवा स्थळांमध्ये वाढ देखील होऊ शकते. सदर योजनेअंतर्गत निराधार तीर्थस्थळांपैकी एका स्थळाच्या यात्रेकरिता पात्र व्यक्तीला या योजनेत एक वेळा लाभ घेता येईल. तसेच प्रवास खर्चाची कमाल मर्यादा प्रति व्यक्ती 30,000 रुपये इतकी असेल. यामध्ये प्रत्यक्ष प्रवास, भोजन, निवासाची सोय इत्यादी सर्व बाबींचा समावेश असेल. यासाठीची पात्रता: लाभार्थी महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असणं आवश्यक. वय वर्ष 60 आणि त्यावरील ज्येष्ठ नागरिक. लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा जास्त नसावं. लाभार्थीचे आधार किंवा रेशन कार्ड या योजनेसाठी लागणार आहेत. त्यानंतर वैद्यकीय प्रमाणपत्र, पासपोर्ट आकाराचा फोटो, महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र किंवा महाराष्ट्र राज्यातील जन्मदाखला. लाभार्थ्यांचे अधिवास प्रमाणपत्र उपलब्ध नसेल तर त्याऐवजी त्या लाभार्थ्याचे 15 वर्षापूर्वीचे रेशन कार्ड, मतदान ओळखपत्र, शाळा सोडल्याचा दाखला, जन्मदाखला यापैकी कोणतंही एक ओळखपत्र ग्राह्य धरण्यात येईल. जवळच्या नातेवाईकाचा मोबाईल नंबर आणि सदर योजनेच्या अटी शर्तींचं पालन करण्याबाबतचं हमीपत्र. तर या योजनेसाठी अर्ज कसा करायचा आहे? तर योजनेचा अर्ज सेतू सुविधा केंद्राद्वारे ऑनलाईन भरला जाऊ शकतो. पात्र ज्येष्ठ नागरिकांना या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करता येईल. ज्यांना ऑनलाईन अर्ज सादर करता येत नसेल त्यांच्यासाठी अर्ज भरण्याची सुविधा सेतू केंद्रांमध्ये उपलब्ध असेल. अर्ज भरण्याची संपूर्ण प्रक्रिया विनामूल्य आहे. या योजनेसाठी अपात्र कोण ठरणार? तर ज्यांच्या कुटुंबातील सदस्य आयकरदाता आहे म्हणजे इन्कम टॅक्स जे लोक भरतात, ज्यांच्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग किंवा उपक्रम किंवा मंडळ किंवा भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत आहेत किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्तीवेतन घेत आहेत असे सदस्य या योजनेचा लाभ घेण्यास पात्र ठरणार नाहीत. म्हणजे जे सदस्य गव्हर्नमेंटमध्ये सरकारीमध्ये जॉबला आहेत, भारत सरकार किंवा राज्य सरकारच्यामध्ये कार्यरत आहेत आणि ज्यांना पेन्शन चालू आहे सेवानिवृत्तीनंतर तर ते यासाठी अपात्र ठरणार आहेत. ज्यांच्या कुटुंबातील सदस्य विद्यमान किंवा माजी खासदार आमदार आहेत म्हणजे खासदार आमदार आहेत किंवा जे सदस्य हे भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या बोर्ड, कॉर्पोरेशन, उपक्रमाचे अध्यक्ष किंवा उपाध्यक्ष, संचालक, सदस्य आहेत ते यासाठी अपात्र आहेत. ज्यांच्याकडे 4 चाकी वाहन, ट्रॅक्टर वगळता त्यांच्या कुटुंबातील सदस्यांच्या नावावर नोंदणीकृत आहेत. ज्यांच्याकडे 4 चाकी आहे परंतु ज्यांच्याकडे ट्रॅक्टर आहेत ते या योजनेसाठी पात्र आहेत, परंतु 4 चाकी आहे तर ते या योजनेसाठी पात्र नाही आहेत. पुढे प्रवासासाठी शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या सक्षम असणं आवश्यक आहे आणि कोणत्याही संसर्गजन्य रोगानं ग्रस्त नसावं, जसं की TB, हृदयाशी संबंधित श्वसन रोग, कोरोना, मानसिक आजार, संसर्गजन्य कुष्ठरोग इत्यादी. म्हणजे कोणताही आजार नसावा वरीलपैकी. अर्जासोबत ज्येष्ठ नागरिकाला सरकारी वैद्यकीय अधिकाऱ्यानं पूर्ण आरोग्य तपासणी केल्यानंतर ती व्यक्ती शारीरिकदृष्ट्या निरोगी आणि प्रवासासाठी सक्षम असल्याचं प्रमाणपत्र सादर करावं लागेल. जर असं आढळून आलं की अर्जदारानं किंवा प्रवाशानं खोटी माहिती देऊन कोणतीही तथ्य लपवून अर्ज केला ज्यामुळे तो किंवा ती प्रवासासाठी अपात्र ठरतं तर त्याला किंवा तिला कधीही या योजनेच्या लाभापासून वंचित ठेवता येईल. या योजनेमध्ये पात्रता आणि अपात्रता निकषांमध्ये काही सुधारणा करायची असेल तर शासन निर्णय घेईल. त्यानंतर लाभार्थीची निवड कशी होणार? तर प्रत्येक ठिकाणच्या प्रवासासाठी जिल्हानिहाय कोटा निश्चित केला जाईल ज्यामध्ये अर्जदारांच्या संख्येसह त्या जिल्ह्याच्या लोकसंख्येच्या प्रमाणात अधिभार देऊन कोटा निश्चित केला जाईल. विहित कोट्यापेक्षा जास्त अर्जाच्या उपलब्धतेवर आधारित लॉटरीद्वारे निवड केली जाईल.
कोट्यामधील 100% अतिरिक्त लोकांसाठी प्रतीक्षा यादी देखील तयार केली जाईल। त्यानंतर पुढे निवडलेले प्रवासी प्रवासाला न गेल्यास प्रतीक्षा यादीत समाविष्ट असलेल्या व्यक्तीला प्रवासास पाठवता येईल। निवडलेले प्रवासी आणि प्रतीक्षा यादी विभागाच्या पोर्टलवर, जिल्हाधिकारी कार्यालयावर आणि समाज कल्याण विभागाच्या सहाय्यक आयुक्त कार्यालयाच्या सूचना फलकावर आणि योग्य वाटेल अशा इतर माध्यमांद्वारे प्रसारित केली जाईल। तर महत्त्वाचं म्हणजे फक्त निवडलेली व्यक्ती तीर्थयात्रेला जाऊ शकेल, तो किंवा ती त्याच्यासोबत इतर कोणत्याही व्यक्तीला घेऊन जाऊ शकणार नाही। अशा प्रकारे आपण पाहिलं की कोण यासाठी पात्र असणार आहे, अपात्र असणार आहे, त्यासाठीची संपूर्ण माहिती आवडल्यास लाईक करा, इतरांना शेअर करा आणि नवीन अपडेट्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।